मी सर्वांचं इथे स्वागत करतो. पहिली गोष्ट हे आणि ते दृश्य दिसतंय ते खरोखर एकदम म्हणजे नियमय झालेलं आहे. काय तर अशी ऊर्जा म्हणजे महिलांनी पुढाकार घेतलेला आहे जनतेसाठी. म्हणून आम्ही छोटीशी आमची थीम होती की महिलांसाठी काहीतरी करायचं. म्हणून त्यातून आम्हाला हे सुचलं आम्हाला की फेटा देऊया म्हणून. जे काय म्हणजे त्यांना ऊर्जा पण मिळेल आणि त्याला थोडंसं दिसायला पण चांगलं छान दिसेल म्हणून. आणि सगळ्यांना मी शुभेच्छा पण देतो. गुड मॉर्निंग ग्रुपच्या तर्फे या जयंतीनिमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी सिडको प्रशासनाकडे जागेची मागणी केली, पण कुठेही भूखंड खाली नसल्या कारणाने जयंती कुठे करावी असा प्रश्न निर्माण असताना या ठिकाणी जे एक्झिबिशन भरलंय ते एक्झिबिशन नवी मुंबई वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष सन्मान विक्रांत चिकणे साहेब यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेलं आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी येऊन साहेबांना विनंती केली, साहेब या एक्झिबिशनच्या समोरील जागा जर आम्हाला दिली तर हा जयंती सोहळा आम्हाला या ठिकाणी साजरा करता येईल. क्षणाची वाट न बघता चिकणे साहेबांनी लागलीच त्याला परमिशन दिली आणि आज खऱ्या अर्थाने या जयंतीच्या सोहळ्याला जे सुंदर रूप आले, जी जागा आपल्याला उपलब्ध झाली ते म्हणजे चिकणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी विचार मंचकार येऊन आपला सन्मान चिन्ह आपलं सन्मानपत्र या ठिकाणी स्वीकारायचंय. अनमोल मदत जी आहे त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थाने आम्हाला या शोभा आलेली आहे. आपला नेहमी या विभाग शाखेच्या पाठी ही आपणास विनंती आहे. आणि आपण ती कन्या आहे ती इथं लाठीकाठीचा खेळ दाखवणार आहे आणि त्यानंतर बाकी महिला त्याच्यानंतर पुरुष असे लाईनीमध्ये चालणार आहेत. 2-2 जणांची आपल्याला लाईन करायची आहे. म्हणून प्रत्येकाने रॅलीमध्ये सहभागी व्हा. Yeah.
भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा जोश बोलो जोश बोलो जोश बोलो हिम्मत बोलो बाबासाहेब शिक्षणाचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब शिक्षणाचा अधिकार कोणी दिला आम्हाला पुढे आणलं मागे मोनाला तुझ्याकडे आवडले जोश बोलो जोश बोलो हिम्मत से बोलो ताकत से बोलो हम सब हम सब चला 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 मग चला पिंपळाच्या झाडाला आला रे
बाबासाहेब बाबासाहेब तुला रस्त्यावर फिरण्याचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब अरे तुला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब तू घेतो तो पगार अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब तुला नोकरीचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब तुला नोकरीचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेब 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 तुला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब तुला नोकरीचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब अरे एकच साहेब बाबासाहेब 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 अरे एकच साहेब बाबासाहेब बोलो मतदानाचा अधिकार कोणी दिला विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अरे जय भीम 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 अरे कच्चा आहे बाबासाहेब 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 अरे कच्चा आहे बाबासाहेब 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 तुला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब तुला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब त्या व्यक्तीने आम्हाला पुढे अरे जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम अरे कच्चा आहे बाबासाहेब 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 अरे कच्चा आहे बाबासाहेब 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 तुला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब तुला शिक्षणाचा अधिकार कोणी त्या व्यक्तीने आम्हाला पुढे आणलं त्यानेच मागे अधिकार विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जय भीम जय भीम अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय जय असो. विजय असो. डॉक्टर गुजरातचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा तथागत गौतम बुद्धांचा बाबासाहेब 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 अरे कच्चा आहे बाबासाहेब 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 तुला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब तुला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला डॉक्टर बाबासाहेब
बोलो रे बोलो जोर से बोलो और जोर से बोलो हिम्मत से बोलो ताकत से बोलो उसको बोलो मुझसे बोलो बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब 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 वोटगी अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब अरे मतदान अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब शिक्षणाचा अधिकार कोणी दिला बाबासाहेब बाबासाहेब अरे जोर से बोलो अरे ताकत से बोलो आले रे आले कौन आले अरे ताकत से बोलो जोर से बोलो जय भीम जय भीम शिक्षणाचा अधिकार कोणी दिला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला मतदानाचा अधिकार कोणी दिला चला 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 थांबू नका जोर से बोलो जोर से बोलो बोलो
मतदानाचा अधिकार कोणी दिला? मतदानाचा अधिकार कोणी दिला? मतदानाचा अधिकार कोणी दिला? अरे माझा अधिकार कोणी दिला? अधिकार कोणी दिला? मतदानाचा अधिकार कोणी दिला? मतदानाचा अधिकार कोणी दिला? शिक्षणाचा अधिकार कोणी दिला? शिक्षणाचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेब. शिक्षणाचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेब. मतदानाचा अधिकार कुणामुळे?
तुम्ही किती बिलावा शक्ती आणि किती बिलडवा युक्ती तुम्ही किती बिलावा शक्ती आणि किती बिलडवा युक्ती तुम्ही करार किती हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही करार किती हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला भीमाचा खरा शिपाई शूर भीमाचा खरा शिपाई आता दलित राहिला नाही आता दलित राहिला नाही किल्ल्यावर जर केली चढाई किल्ल्यावर जर केली चढाई गावा समजून झालंच नाही गावा समजून झालंच नाही करुण कथयाचा किल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला करुण कथयाचा किल्ला भीमाचा किल्ला काल त्यामध्ये वय 3 ते 7 या गटामध्ये अभिराज सावंत फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. अभिराज सावंत कुठे आहे? मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषाताई अहिरे यांना विनंती करते की त्याला त्याचे गिफ्ट द्यावे. टाळ्या वाजवा. चित्रकला स्पर्धामध्ये याने प्रथम पारितोषिक घेतले. अरविंद लोहार. मनीषाताई अहिरे यांना विनंती करते की त्यांनी त्याला सेकंड प्राइज गिफ्ट द्यावे. सोनारे. आरुष सोनारे कुठे आहे? टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला पण सांगावं लागतं या. यानंतर मोठा गट 8 ते 15 मध्ये श्री अरविंद सुतार आले आहेत. फर्स्ट प्राइज मिळालेला आहे अरविंद सुतार. कांबळे सेकंड प्राइज मिळालेला आहे वय 8 ते 15 वयोगटामध्ये. मागे आवाज येत आहे? अभिषा सावंत थर्ड प्राइज मिळालेला आहे. अभिषा सावंत. यानंतर निभोटा गट मध्ये 3 ते 7 वयोगटात राजनंदिनी वाकळे.
राजनंदिनी वाकडे, सॉरी मोठा होता. प्रीती वावळे, निबंध स्पर्धेचे गिफ्ट आहे हे. प्रीती वावळे. यानंतर प्रेशर मिळालेला आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या. श्यामल विशाल खरे, निबंध स्पर्धा. श्यामल विशाल खरे शिक्षिका आहेत. टाळ्या वाजवा, टाळ्या. भेटलेला आहे निबंध स्पर्धामध्ये. सुरेखा वाकळे कोण आहे? यांना थर्ड पारितोषिक मिळालेलं आहे. यानंतर वक्तृत्व स्पर्धेचं गिफ्ट मनीकडे ताई वितरण करतील. तन्वी कांबळे, फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. तन्वी कांबळे. ते कोण आहे सांगाल? गेस करा. मोठ्या वयोगटामध्ये कोण आहे वक्तृत्व स्पर्धेचे विनर? अपेक्षा जाधव. डाळे मॅडम. फर्स्ट पारितोषिक जे आहे ते आहे सुषमा ढालेताई यांचा. टाळ्यांची कमी ना. ज्यांनी ऐकलं असेल त्यांना माहीतच आहे. जे महाराजांनी पण सांगितलं लाडक्या बहिणींचं ते ताईंनी सुद्धा कालच्या भाषणामध्ये बोललेले आहेत. आशा आढावताई, आशा आढावताई आहेत. थर्ड प्राइज अपेक्षा जाधवताई. थर्ड प्राइज अपेक्षा जाधवताई. त्याचे गिफ्ट घेऊ. प्रीती आणि अस्मिता यांना फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. यांचं गाणं कोणी कोणी बघितलं? काय गाणं होतं? मुलींना बघितल्यावर नक्की आठवलं असेल आता. वन्स मोर पण झालेला होता तेव्हा यांच्या गाण्याला. खूप छान असा डान्स केला या दोघींनी. कस्तुरी हदीमनी सेकंड प्राइज मिळालेला आहे. थर्ड प्राइज मिळालेला आहे. चप्पल ढालेताई यांना विनंती करते की समोरील बक्षीस वितरण त्यांनी करावे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. मुलांचं प्रोत्साहन देणं आपलं काम आहे. डान्सचे बक्षीस वितरण चालू आहे. ओसरमल, त्रिंगा ओसरमल, त्रिक्य आरुष सोनारे सेकंड प्राइज गाण्यामध्ये. सुचिता सुतार रांगोळी स्पर्धाचे गिफ्ट वितरण होणार आहे यानंतर. रांगोळी स्पर्धामध्ये सुचिता सुतार फर्स्ट प्राइज.
सेकंड प्राइज रांगोळी स्पर्धा कोमल विशाल खरे. त्यांच्या सासूबाई खरे ताई यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं गिफ्ट घ्यावे. प्राइज चिन्मयी खंडागळे. थर्ड प्राइज रांगोळी स्पर्धामध्ये कडताडे यांना थर्ड प्राइज आहे. चिन्मयीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्याची कोणी कंजूसी नका करू. जोरदार टाळ्या होऊ द्या चिन्मयीसाठी. ज्या आपण रेसिपी घेतल्या होत्या त्याचे गिफ्ट अनाउन्समेंट होणार आहे. तर थर्ड प्राइज आहे अश्विनीताई खंडागळे. थर्ड प्राइज अश्विनीताई खंडागळे. आपण जी पाककला स्पर्धा घेतली होती त्या पाककले स्पर्धेमध्ये थर्ड प्राइज अश्विनीताई खंडागळे स्टेजवर येऊन आपले गिफ्ट स्वीकारावे. त्या नसेल तर त्यांच्या सासूबाई असतील किंवा मुलगी असेल त्यांनी येऊन त्यांचे गिफ्ट स्वीकारावे. नेक्स्ट सेकंड प्राइज अश्विनीताई वावळे. पाककला स्पर्धा सेकंड प्राइज अश्विनीताई वावळे. केंद्रीय शिक्षिका अश्विनीताई वावळे यांनी सेकंड नंबर पटकावलेला आहे रेसिपी मध्ये. खूप खूप अभिनंदन ताई. आलेली आहे का? रांगोळी स्पर्धेमध्ये सुचिता सुतार यांचा फर्स्ट नंबर आलेला आहे. त्यांचं आता इथे आगमन झालेलं आहे. त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी आपलं गिफ्ट स्वीकारावे. सुचिता सुतार रांगोळी स्पर्धा फर्स्ट प्राइज. मी ढालेताईंना विनंती करते की त्यांना छोटेसे गिफ्ट देऊन त्यांचं स्वागत करावे. खूप खूप अभिनंदन ताई. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता आहे की पाककला स्पर्धेमध्ये फर्स्ट प्राइज कुणाचा असेल. थांबा पहिले मी पाककलेचं करते. फर्स्ट प्राइज आहे अपेक्षाताई जाधव. पाककला स्पर्धा फर्स्ट प्राइज अपेक्षाताई जाधव. खूप खूप अभिनंदन ताई. ताईंचे खूप खूप अभिनंदन. पाककला स्पर्धेमध्ये खूप सुंदर अशी त्यांनी डिश बनवली होती. जे रव्यापासून पदार्थ बनवायचा होता ती रव्याची गोड पुरी म्हणून होती आणि दुसरा पदार्थ होता तांदळाचं पीठ आणि ओला नारळ. तर तांदळाच्या पिठाचे होते नगेट्स. असे 2 पदार्थ बनवले होते. थँक्यू ताई. छान सुंदर असा पदार्थ आम्हाला टेस्ट करायला भेटला. ताई आपले खूप खूप अभिनंदन. टाळ्या वाजवा. गट ड्रॉइंग स्पर्धेमध्ये अरविंद सुतार याने फर्स्ट नंबर पटकावलेला आहे. अरविंद सुतार याने स्टेजवर येऊन आपलं गिफ्ट स्वीकारावे. अरविंद अभिनंदन. ऋग्वेद अरविंद लोहार सेकंड प्राइज चित्रकला स्पर्धा. पिढाले ताईंना विनंती करते की एक छोटेसे गिफ्ट देऊ. की आता बक्षीस समारंभ चालूच आहे. जेवढे जण इथे बसलेले आहेत त्यांनी बसून घ्या आणि बाकीच्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तिथे जेवणासाठी जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी वेगळा काउंटर केलेला आहे, पुरुषांसाठी जेंट्ससाठी वेगळा काउंटर केलेला आहे. फक्त सर्वांनी जाताना कचरा आपला इकडे तिकडे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जेवण चालू करायचं आहे. एक 10 मिनिटात जेवण आपलं तयार होतंय म्हणजे तिथे मांडलं जातोय. 10 मिनिटांनी आपण ज्यांना भूक लागले त्यांनी जेवून घ्या. लहान मुलं
काही आपली कला सादर करायची असेल तर त्यांनी स्टेजवर आहे. कुणाला भाषण, नृत्य, गाणं बोलायचं असेल त्यांनी आपली नावे द्यावी. खूप खूप अभिनंदन बाळा. सभा विभाग क्रमांक 4 उलवेनोड या शाखेच्या माध्यमातून महिला विभागाच्या वतीने आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना इथे उपस्थित सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि जेवणाची सोय केलेली आहे. सर्वांनी जेवणासाठी जावे. तसेच कुणाला काही कला सादर करायची असेल तर त्यांनी आपली नावे इकडे द्यावी. आता सुरुवातीला भारत रत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोक म्हणतात इतिहास वाचणारी इतिहास घडू शकत नाही, पण नियतीला हे मान्य नव्हतं. कारण 14 एप्रिल 1891 रोजी एका अशा सूर्याचा जन्म झाला ज्याने इतिहास वाचलाच नाही तर तो स्वतःच्या रक्ताने पुन्हा लिहिला. ज्या हातातून पाणी पिण्याचा अधिकार हिरावून गेला होता त्याच हातातून या जगातील सर्वात मोठा संविधान लिहून दाखवला. ते केवळ एक पुस्तकच नव्हतं, करोडो शोषितांच्या स्वाभिमानाचा हुंकार होता. आज आपण जो मोठा आकाश पाहतोय, जो सन्मान अनुभवतोय, त्याच्या मागे एका महापुरुषाची अपरंपार तपस्या आहे. विद्वता, त्याग आणि क्रांती यांचा संगम म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. मोजू तारी कशी उंची तू कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, देवदूती नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. जगामध्ये गरिबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही. म्हणून बोलते आधी भाकर कमी खावा, पहिला आपल्या लेकरांना चांगलं शिकवा. अंधारच होता ज्याच्या नशिबी, त्यानं प्रकाशाचा दान दिला. लाखो घराचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली. जातीवादाला देऊन टक्कर 14 अंजा भरून दाखवली. निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली. तुम्हा सगळ्यांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सादर केलेला आहे आणि तू तुझ्या युट्यूब रील्स मध्ये एका सासूबाईची आजीची भूमिका खूप सुंदर करते. आम्ही तुम्हाला नेहमी बघत असतो. खूप सुंदर तू सासूबाईची भूमिका करत असते. जय भीम. बाबासाहेब आमच्या हक्काचं बनवायला पिवणी केलं. जय भीम. जय भीम. सुरुवात केली त्याने 2 वर्षाचाच आहे ना ताई, 2 वर्षाचाच आहे तो. यानंतर कोणी आहे नाव दिलेले? जय भीम. जय भीम. जेवण झाले नाही का? जेवण नाही झाले का? आवाज नाही निघत म्हणून आवाज निघत नाही का? बापाची जयंती आहे, आवाज काढा जरा. नाही निघत. बरं ठीक आहे, ठीक आहे. ऐका, जावळे बंधूचं गाणं आहे. बाबासाहेब रमाईवर बोलतात. गाणं बघा, गाण्याच्या एका एका शब्दाला जरा ऐकून बघा आणि लक्ष देऊन एका एका शब्दाकडे ध्यान देऊन ऐका. गाण्याचे बोल भरपूर छान आहेत. गाणं तर मी बोलणारच आहे. हाती मी धरलं समाज कार्य, हाती मी धरलं समाज कार्य, मिळे तुझ्याच मुळे
सावली परी क्षणोक्षणी सावली परी होतीस पाठी उभा गुन्हेगार आहे तुझा रमा मी गुन्हेगार आहे तुझा मसाठी केले कष्ट तू फार मसाठी केले कष्ट तू फार जन्मोजन्मीचे मधवर तुझे उपकार जन्मोजन्मीचे मधवर तुझे उपकार रातंदिनी कष्ट साहुनी रातंदिनी कष्ट साहुनी केला सुपैसा जमा गुन्हेगार आहे तुझा रमा मी गुन्हेगार आहे तुझा काळाने केला कसा तो काळ काळाने केला कसा तो काळ हिरवली तुझी माझी चिमुकली बाळ हिरवली तुझी माझी चिमुकली बाळ दुखलारी अडल्या जरी दुखलारी अडल्या जरी अखंड होती उभा गुन्हेगार आहे तुझा रमा मी गुन्हेगार आहे तुझा रमाई बदलच्या भावना भीमाच्या रमाई बदलच्या भावना भीमाच्या मांडल्या समोर जावळे आज समाजाच्या मांडल्या समोर जावळे आज समाजाच्या मी हिरुनी हा समाज ऋणी मी हिरुनी हा समाज ऋणी तुझाच राहील सदा गुन्हेगार आहे तुझा रमा मी गुन्हेगार आहे तुझा रमा मी गुन्हेगार आहे तुझा. जय भीम नमो बुद्धाय. आणि चुकला असेल तर माफ करा. उम्र में बाली भोली भोली खिलती भोली उम्र में बाली भोली भोली खिलती भोली ऐसी भीम राज की बेटी मैं तुझे भीमवाली हूँ ऐसी भीम राज की बेटी मैं तुझे भीमवाली हूँ. कितनी ही छोटी हूँ मैं
टकराए तो मरे दुश्मन भी मुझसे डरे कर टकराए तो मरे दुश्मन भी मुझसे डरे दुश्मन भी मुझसे डरे गर टकराए तो मरे दुश्मन भी मुझसे डरे गर टकराए तो मरे दुश्मन भी मुझसे डरे गर टकराए तो मरे कील है दुश्मन का सीना में ना बोले कील है दुश्मन का सीना में ना बोले आज भीम राज की बेटी मैं तो जेठ मवाली आज भीम राज की बेटी मैं तो जेठ मवाली भीमा घे पुन्हा जन्म तो या दिनासाठी भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी भीमा भीमा हे पुन्हा जन्म तू या दिनासाठी कधी होतील भीमा भेटी गाठी कधी होतील भीमा भेटी गाठी कधी होतील भीमा भेटी गाठी हे पुन्हा जन्म तू या दिनासाठी हे पुन्हा जन्म तू या दिनासाठी बाबांच्या लाडक्या मुलानो घर हे सोडू नका भीमाची आज्ञा मोडू नका बाबांच्या लाडक्या मुलानो घर हे सोडू नका भीमाची आज्ञा मोडू नका काडी काडी जोडून जोडून घरटे हे बनविले हे काडी काडी जोडून जोडून घरटे हे बनविले पित्या परी सांभाळिले अन हक्क मिळवून दिले घटी ज्ञानाचे स्वाधीन केले घटिते फोडू नका भीमाची आज्ञा मोडू नका बाबांच्या लाडक्या मुलानो घर हे सोडू नका भीमाची आज्ञा मोडू नका परिश्रमाची शर्त करुनी संघटना घडविली हे परिश्रमाची शर्त करुनी संघटना घडविली
समतेच्या सागरी विषमता कायमची बुडविली, ममतेचे अन बंधुत्वाचे, ममतेचे अन बंधुत्वाचे नाते तोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. नागपूरच्या दीक्षा भूवर केली होती प्रतिज्ञा, हे नागपूरच्या दीक्षा भूवर केली होती प्रतिज्ञा. स्मरणीय असू द्या धम्माचरण प्रज्ञाशील करुणा. शिखर यशाचे चढणाऱ्यांना, शिखर यशाचे चढणाऱ्यांना मागे ओढू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. सगळ्यांना जय भीम. जोहार संपला आता माझा, गावकीचा जोहार संपला आता माझा, गावकीचा जोहार संपला आता माझा. दिल्ली आम्ही पाहिली, दिल्ली आम्ही पाहिली त्या भीम संविधानात, दिल्ली आम्ही पाहिली भीम संविधानात. बुद्ध जन्मदिनाला पिंपळाच्या पानात. काल आमच्या स्पर्शाने, वाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने, वाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने. काय कोट घालूनी, काय कोट घालूनी आता चाललो विमानात. काय कोट घालूनी चाललो विमानात. बुद्ध जन्मदिनाला पिंपळाच्या पानात. किनाऱ्यावर विश्व तू चकित केले, पृथ्वीच्या किनाऱ्यावर
प्रेमाच्या सागरात मंथन भीमात होते, समतेच्या भावनात चंदन भीमात होते, तालात जीवनाच्या विषमता नाचली, रायाची रागदारी गुंजन भीमात होते, संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, हिजड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला, कैवेल केक द्याने माझ्या युगंधराने, ही आस नाही केली माझ्या धुरंधराने, ही जिंकच्या धनाची फुलविली बाग ऐसे, येथे परिश्रमाची काळाला चेंदणारा अन्याय झुंजणारा, विस्माई रामी अन्याय झुंजणारा, विसरून गेला शेवटी जातीयतेची जाला, भीमराव माणसाला माणूस करून गेला, काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात, तू पाहिली पहाट उज्ज्वल प्रकाशाची ज्योत, आताच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता, या दीन बांधवाला आदर्श तुझा होता, बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले, बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले, दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले, बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले, बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले, बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले, पाहिला महासागर, पाहिला महासागर, त्या पुस्तकाच्या ज्ञानात